माझे नाव मधू आहे। जेव्हा मी 22 वर्षाची झाले तेव्हा माझ्या घरी माझ्या लग्नाची चर्चा होऊ लागली। मला खूप आनंद होऊ लागला की माझाही आता कोणीतरी सोबती असेल। मी आरशात पाहून स्वतःशीच लाजून सुंदर स्वप्ने पाहू लागली। पण नशीब माझ्यासोबत एक विचित्र खेळ खेळेल हे मला थोडेच माहीत होतं। माझ्या आयुष्याला एवढं वाईट वळण लागेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते। माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी आलेल्या एका मुलाला हो म्हटलं, कारण त्या मुलाचे कुटुंब लहान होते। त्या मुलाला एक बहीण जिचं लग्न झालं होतं आणि वृद्ध आई होती। तो मुलगा दिसायला चांगला होता आणि त्याचं वयसुद्धा कमी होतं। ते श्रीमंत लोक होते। त्यांचं घर इतकं मोठं होतं की आमच्यासारखी 4 घरं मिळून त्यांचं एक घर झालं असतं। मलाही आनंद झाला। शेवटी दुःखी होण्याचे कारणच काय असेल। सर्वजण आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले। माझ्या सासूबाई म्हणाल्या की आम्हाला लग्न साध्या पद्धतीने करायचे आहे, कोणतेही कार्यक्रम नको। लग्न सोहळा पार पडला आणि मी माझे घर सोडून सासरच्या घरी आले। माझ्या सासूबाई मला माझ्या खोलीत सोडायला आल्या तेव्हा त्यांच्या हातात काहीतरी होते। त्याने मला बसवले आणि मला काही हवे आहे का असे विचारले। नंतर त्या म्हणाल्या की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे। मला माझ्या नातवाचा चेहरा लवकरात लवकर पाहायचा आहे। या घरात खूप शांतता आहे। मुलाच्या येण्याने पुन्हा हे घर हसत खेळत बनेल। आजकालच्या मुली लग्नानंतर 2-4 वर्षे आयुष्याचा आनंद लुटता यावा म्हणून मुलांच्या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। तुझ्या मनात असा काही विचार असेल तर तो मनातून काढून टाक। मला यावर्षी मूल हवंय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू हे पैंजण घरात नेहमी घालशील। माझ्या सासूबाई म्हणाल्या की त्यांनी सोबत आणलेल्या बॅगेतून एक जुन्या पैंजणाची जोड काढली आणि मला दिली। मी त्या पैंजणांकडे पाहिलं। ते पैंजण खूपच जुने होते। त्या पैंजणांना मोठे मोठे घुंगरू होते। ते पैंजण खास बनवून घेतलेले दिसत होते। मी त्या पैंजणांकडे आश्चर्याने पाहत होते। माझ्या सासूबाईंनी सांगितले की हे पैंजण मी लग्न करून या घरात आल्यावर माझ्या सासूबाईंनी मला दिले होते आणि त्याच वर्षी देवाने मला एक मुलगा दिला, म्हणून मी हे पैंजण तुझ्या भावी सुनेसाठी ठेवले आणि आता तू हे पैंजण घालायचे आहेस। जोपर्यंत तू घरात असशील तोपर्यंत तू हे पैंजण घाल। घराबाहेर पडल्यावर तुझ्या आवडीचे कोणतेही पैंजण तू घालू शकतेस, पण घरात तू हेच पैंजण घालायचे आहेस आणि जर तू हे घातले नाहीस तर मला ते अजिबात आवडणार नाही। मी नवी नवरी होते असो, पण मला समजावून पाठवलं होतं की तू कोणत्याही गोष्टीला नकार देऊ नकोस, जास्त बोलू नकोस। तुझे सासू सासरे आणि नवरा जे काही सांगेल ते शांतपणे मान्य कर। मी विचार केला, फक्त पैंजण तर घालायचे आहेत आणि तेही फक्त घराच्या आत, मग यात काय अडचण असू शकते। मी सासूबाईंना सांगितले की असेच होईल। माझ्या सासूबाई शांतपणे खोलीतून निघून गेल्या। थोड्या वेळाने माझे पती खोलीत आले। ते माझ्याशी खूप छान गोष्टी बोलत होते आणि मला एक भेटही दिली। मला खूप आनंद झाला। चला, माझा नवरा चांगला आहे आणि सासू पण तशी चांगलीच दिसते। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा मला तिथे एक मुलगा उभा दिसला, ज्याने खूप छान कपडे घातले होते। मी त्याला विचारले, तू कोण आहेस? त्याने मला नमस्कार करून सांगितले की मी या घरचा नोकर आहे। मला आश्चर्य वाटले की या घरचा नोकर आहे तरी एवढं नीटनेटकं वागतोय। मी या बाबतीत माझ्या पतीला विचारल्यावर त्यांनी मला सांगितले की तो नोकर माझ्या आईच्या गावचा आहे आणि तो माझ्या आईचा दूरचा नातेवाईक आहे। त्याच्या घरची परिस्थिती चांगली नाही। त्याला 3 बहिणी आहेत। त्याला नोकरी नाही। तो नोकरी शोधत आहे, पण सध्या तो आमच्याकडे नोकरी करतो आणि इथेच राहतो। आईने त्याला कधीच नोकर म्हटले नाही। तूही त्याला नोकर म्हणू नको। तो उच्च शिक्षित दिसत होता। त्याचे नाव रमेश होते। लग्नाचे पहिले 2-3 दिवस चांगले गेले, पण त्यानंतर माझे आयुष्य त्याच्या रुटीनवर आले। तेच घर, नवरा दिवसभर कामावर असायचा आणि मी दिवसभर घरी कंटाळायचे। सासूबाईंनी दिलेले पैंजण घालून मी घरभर फिरायचे, पण एक गोष्ट खूप विचित्र होती की त्या पैंजणमधून खूप विचित्र आवाज यायचा। म्हणजे मी जिथे जायची तिथे सगळ्यांना कळायचे की मी कुठे जात आहे। त्या पैंजणांचे घुंगरूच तसे होते, त्यामुळे त्या पैंजणांमधून आवाज यायचा। मी माझ्या सासूबाईंना सांगितले की पैंजणांमधून खूप विचित्र आवाज येतो, तर त्याही असंच म्हणाल्या की हे पैंजण खूप जुने आहेत म्हणून आवाज येत आहे आणि तुला कुठे आयुष्यभर हे पैंजण घालायचे आहेत। एकदा तू आम्हाला आनंदाची बातमी सांग, मग तू हे पैंजण काढ। आता या पैंजणांपासून मला लवकरात लवकर सुटका हवी होती। त्यामुळे मी देवाला प्रार्थना करायची की मला लवकर एक मूल दे। मी दिवसभर घरात असायचे। या घरात 8 ते 10 खोल्या होत्या, पण त्यातील 3च खोल्या वापरात होत्या। एक खोली माझी आणि माझ्या पतीची, एक माझ्या सासूबाईंची खोली आणि एक खोली पाहुण्यांसाठी होती। मला हे घर खूप विचित्र वाटलं। या घरात काहीतरी गुपित आहे असं मला वाटायचं।
एक विचित्र शांतता आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त, कोणी कोणाशी बोलत नाही. मला त्या घरात खूप कंटाळा येऊ लागला. एके दिवशी मला एक विचित्र गोष्ट दिसली. माझ्या सासूबाई घरातील एका खोलीत जात होत्या, जी खोली गुप्तपणे केली होती. त्या खोलीचा दरवाजा गुप्त होता, सहज कोणालाही न समजू शकेल असं. सासूबाईंना त्या खोलीत जाताना पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी त्या परत येण्याची वाट पाहू लागले. भरपूर वेळ झाला तरी सासूबाई बाहेर आल्या नाही. मी बाहेर त्यांची वाट पाहत होते आणि वाट पाहत पाहत बाहेर असलेल्या सोफ्यावर मी झोपी गेले. काही वेळाने सासू बाहेर आली आणि मला त्यांनी उठवले. त्या मला ओरडल्या, "तू काय करतेस इथे? एवढी झोप येत असेल तर तुझ्या खोलीत जा आणि झोप." मी त्यांना विचारले, "तुम्ही कुठे गेला होतात?" त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितलं. सासूबाई म्हणाल्या, "कुठे नाही." मी म्हणाले, "मला माहीत आहे, इथे एक गुप्त खोली आहे, तुम्ही त्यामध्ये गेला होतात." अशा मोठ्या घरांमध्ये अशा गुप्त खोल्या असतात हे मला माहीत आहे. मला ही खोली पाहण्याची खूप इच्छा आहे. मी तुमची येण्याची वाट पाहत होते की तुम्ही आल्यावर मला त्या खोलीत न्याल. मला तिथे काय आहे ते पाहायचे आहे. माझ्या सासूबाईच्या चेहऱ्याचाच रंग बदलला. ती म्हणू लागली, "तू तिथे जाऊन काय करणार?" मी म्हणाले की मला फक्त बघायचे आहे, बाकी काही नाही. पण त्या खोलीत बघण्यासारखे काही नाही. ती खोली पूर्णपणे रिकामी आहे. माझ्या सासूबाईंनी हे सांगितल्यावर मला आश्चर्य वाटले की जर ती खोली रिकामी असेल तर गेली 4-5 तास माझी सासू तिथे काय करत होती. ती खोली रिकामी असेल तर तिथे जाऊन 4-5 तास घालवणे काही सोपे नाही. 4-5 तास रिकाम्या खोलीत जाऊन माणूस काय करू शकतो. मी सासूला सांगितले की मला बघायचे आहे, बस मी खोली पाहीन आणि परत येईन. सासूबाई माझ्यावर ओरडल्या, "काय हट्ट लावला आहे? मला हे पाहायचे आहे, मला ते पाहायचे आहे. जा तुझ्या खोलीत आणि तुझं काम कर. लग्नाच्या पहिल्या रात्री मी तुला जे सांगितले होते त्याच्याकडे लक्ष दे. आता तुझं लग्न झालं आहे, तू तुझ्या आईवडिलांची लाडकी मुलगी असशील, पण तू आता माझी सून आहेस आणि मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल." माझ्या सासूबाई मला एवढ्या वाईट प्रकारे ओरडल्या याचा मला धक्का बसला आणि खूप वाईट वाटले, तेही एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून. मी माझ्या खोलीत आले. आज माझा मूड खूप वाईट होता. संध्याकाळी नवरा घरी आल्यावर मी त्याला सगळं सांगितलं. मला खोलीत जाऊ दिले असते तर काय झाले असते? तिथून काहीतरी उचलून मी पळून गेले असते का? माझे पती म्हणाले की त्यांची खोली आहे, त्यांनी काही पुस्तके आणि काही वस्तू तिथे ठेवल्या आहेत, तिथे ती कोणालाच जाऊ देत नाही. माझी सासू म्हणत होती की ती पूर्ण रिकामी खोली आहे आणि माझे पती सांगत होते की आईने तिच्या वस्तू तिथे ठेवल्या आहेत. या दोघांचंही बोलणं वेगळं होतं. त्यामुळे माझ्या मनात संशय अजूनच वाढला. नवऱ्याने मला सांगितलं की तू या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. पण माणसाचा स्वभाव असा असतो की त्याला जे काम करू नको सांगितलेलं असतं तेच काम तो करण्याचा विचार करू लागतो आणि मग ते करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्या खोलीत काय आहे हे मला आता जाणून घ्यायचं होतं. माझं दुसरं कुठे लक्ष लागत नव्हतं. फक्त त्या खोलीत काय आहे हेच माझ्या डोक्यात चालू होतं. माझी सासू त्या खोलीला कुलूप लावून ठेवायची आणि दिवसाचे 4 ते 5 तास त्या खोलीत घालवायची. एके दिवशी आणखी एक विचित्र गोष्ट घडताना दिसली. माझे पती म्हणाले की त्या खोलीत कोणालाही परवानगी नाही, पण स्वतःला नोकर म्हणवणारा रमेश रोज त्या खोलीत जायचा. रमेश त्या खोलीत जाऊ शकतो तर मी का नाही? मी या घरची सून आहे. मला आणखी राग आला आणि मी पुन्हा माझ्या नवऱ्याला हे सर्व सांगितले. माझ्या नवऱ्याने सांगितले की तू तिथे साफसफाई करायला गेला असेल. नवऱ्याने मला पुन्हा गप्प केले आणि म्हणाले, "सोड, तू त्या खोलीच्या मागे का आहेस? आपण शॉपिंगला जाऊया." आणि मला समजले की माझा नवरासुद्धा माझ्यापासून कोणती तरी गोष्ट लपवत आहे. पहिलेच तर मी या पैंजणांना कंटाळले होते, कारण त्यांच्या आवाजाने माझं डोकं दुखायला लागलं होतं. दिवसभर बसून राहणं ते देखील शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला आणखी एक विचित्र गोष्ट दिसली. रमेश त्या खोलीतून बाहेर आला आणि त्याने काळ्या फडक्यात काहीतरी लपवले होते. मी त्याला पाहिले, पण त्याला ते कळले नाही. काळ्या फडक्यात काहीतरी घेऊन तो घराबाहेर पडला. बाहेर आधीच एक रिक्षा होती, त्यात तो बसून निघून गेला. मला आश्चर्य वाटले की ते काय असेल. थोड्या वेळाने रमेश परत आला. तेव्हाही तो काहीतरी लपवत होता आणि परत त्याच खोलीत गेला. एके दिवशी मला काही आवाज येऊ लागला. माझी सासू माझ्या पतीसोबत भांडत होती. "तुला मूल कधी होणार? लग्न होऊन 1 महिना झाला." माझी सासू नवऱ्याला ओरडत होती. पण यात ओरडण्यासारखे असे काहीच नव्हते. 1 महिनाच तर झाला आहे लग्नाला, लगेच मूल कशाला पाहिजे? एवढी घाई कशाला? माझ्या पतीने उत्तर दिले, "जर तिला मूल झाले नाही तर मी तिला घरातून हाकलून देईल. ती एक विचित्र वेडी मुलगी आहे." माझ्या सासूबाई बोलत होत्या.
मला आश्चर्य वाटले की जर मला मूल झाले नाही तर ती मला या घरातून हाकलून देईल. ती माझ्याबद्दल असा विचार करते हे मला आता कळलं होतं. आता मी माझ्या सासूचा तिरस्कार करू लागले. मी काहीही केले नाही तरीही ती माझ्याबद्दल असा विचार करते याचा मला राग येऊ लागला. मी ठरवले की ती जे काही लपवत आहे ते मी सर्वांसमोर आणणार, कारण जी गोष्ट लपवली जात आहे ती नक्कीच चांगली गोष्ट नसेल. माझ्या सासूबाईंकडे काही गुपित होते ते जे आज सर्व जगापासून लपवत होती. मी आता अगदी बारकाईने गोष्टी नोट करायला सुरुवात केली. माझ्या लक्षात येऊ लागलं की माझी सासू रमेशला ठराविक वेळी त्या खोलीत पाठवत असे. मी एक प्लॅन तयार केला की जेव्हा रमेश त्या खोलीत जात असेल तेव्हा त्या कुठेतरी गुंतून त्याच्याऐवजी मी त्या खोलीत जाईन. आता मी रमेशवर लक्ष ठेवू लागले. एकदा मी रमेशच्या रूमच्या बाहेर उभी होती तेव्हा माझ्या मागे कोणीतरी असल्याचे मला जाणवले. ती माझी सासू होती. सासूला पाहून मी घाबरले. ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तू इथे काय करत आहेस? तर मी म्हणाले की मी इथे असंच चालत चालत आले होते. मी कसेबसे सासूबाईंना तेव्हा टाळले. पण यावेळी मला आश्चर्य वाटले की रमेशची रूम घराच्या शेवटच्या भागात आहे, पण माझी सासू तिथे कुठून आली? अचानक माझ्या मनात विचार आला की माझ्या पैंजणांचा आवाज ऐकून सासू तिथे आली असावी. आता मला सर्व कळले होते. मला कळले की त्यामुळेच मला ही विचित्र पैंजण घालण्यात आली होती, जेणेकरून मी जिथे जाईन तिथे हे लोक माझ्यावर लक्ष ठेवू शकतील, कारण या पैंजणांचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. मी माझ्या बुद्धीवर हसू लागले. नंतर मी ते पैंजण कापले आणि तुटले आहेत म्हणून ते घालू शकत नाही असं सासूबाईंना सांगितले. आता मी पैंजण न घालता रमेशच्या रूममध्ये गेले आणि त्याचा रूम तपासून पाहिला, पण मला त्यामध्ये असं काही संशयास्पद सापडले नाही. एक दिवस रमेश स्वयंपाकघरात उभा राहून भाजी कापत होता. इतक्यात माझी सासू आली आणि म्हणाली की तू अजून इथे काम करत आहेस, लवकर जा तिकडे. सासूबाईंनी चावी तिथे ठेवली आणि त्या तिथून निघून गेल्या. मी पटकन तिथे सामानाची यादी घेऊन आली आणि रमेशला हे सामान लगेच मला आणून दे असं म्हणून त्याला घराबाहेर पाठवलं. रमेश चावी किचनमध्ये तसाच विसरून सामान आणायला गेला. मी पटकन चावी उचलली आणि त्या खोलीच्या दिशेने निघाली. मनात थोडी भीती होती की खोलीत काय असेल, पण माझ्याकडे एकच संधी होती. मला वेळ वाया घालवायचा नव्हता. ताबडतोब चावी घेऊन मी धावत धावत त्या खोलीकडे गेले आणि दरवाजा उघडून आतमध्ये शिरले. खोली उघडली तर खाली पायऱ्या होत्या. ती नुसती खोली नसून तळघर आहे. आता मला आणखीनच भीती वाटू लागली होती. मी खाली गेले तर समोरचे दृश्य पाहून मी हैराण झाले. समोर खाटेवर एक महिला पडली होती. तिची प्रकृती फारच वाईट वाटत होती. कोणीतरी तिला वाईटरित्या मारले होते. मला पाहून तिलाही आश्चर्य वाटले आणि तिने माझ्याकडे हात पुढे करून मदत मागितली. तिची अवस्था खूप वाईट दिसत होती. ती एक तरुण मुलगी होती, पण आजारपणामुळे आणि जखमांमुळे ती म्हातारी दिसत होती. ती अगदी हळू आवाजात म्हणाली, मला इथून बाहेर काढ. तिच्या पायात साखळी असल्याचे मी पाहिले. मी लगेच तिच्या पायातील साखळी काढून टाकली. त्या चावीमध्ये साखळीची चावी देखील होती. मी तिला विचारले की तू कोण आहेस? ती म्हणाली, मी ओमकारची पत्नी आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ओमकार हे माझ्या नवऱ्याचे नाव होते. मी म्हणाले, तुला इथे कोणी कैद केले? ती म्हणाली की मला माझ्या सासूबाईंनी कैद केले आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. मला आता सर्व प्रकार कळाला होता. हे लोक खूप गरीब आहेत. मी ओमकारच्या प्रेमात पडले आणि त्याने माझ्याशी लग्न केले. हे माझे घर आहे या लोकांचे नाही. माझे बाबा या जगात नाहीत. त्याने सर्व काही माझ्या नावावर केले आहे. माझी संपूर्ण मालमत्ता त्यांना मिळावी आणि हे घर त्यांच्या नावावर व्हावे अशी माझ्या सासूची इच्छा होती आणि ओमकारचीही. तिला पाठिंबा आहे. पण माझ्या पालकांच्या विलनुसार हे लोक मला मारू शकत नाहीत, कारण मी दर महिन्याला सही केल्यानंतरच त्यांना विम्याचे पैसे मिळतील आणि माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार आणि विम्यानुसार माझे आणि ओमकारचे एक मूल या जगात आले तर माझी सर्व संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर होईल. पण डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार मी आई होऊ शकत नाही. आता माझ्या मनात सर्व काही उलगडू लागले होते. आता मला सर्व समजू लागले होते. म्हणून या लोकांनी माझे ओमकारशी लग्न लावून दिले आणि पहिल्याच रात्री मला मूल होण्यासाठी दबाव टाकला. त्या मुलाला या मुलीचा मुलगा म्हणून सर्व मालमत्ता मिळाली असती. त्यांनी या मुलीला कधीही मारले नसते, कारण तिच्या सहीशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाहीत. पण जर मी मुलाला जन्म दिला असता तर त्यानंतर मी त्यांच्यासाठी निरुपयोगी ठरले असते. मग या लोकांनी एक तर मला याच खोलीत कोंडून ठेवले असते किंवा मला मारले असते. माझे हातपाय सुन्न झाले. काय करावे काहीच समजत नव्हते. तिने सांगितले, माझे काका खूप मोठे वकील आहेत. एकदा काकांपर्यंत माझी बातमी पोचली की सर्व काही ठीक होईल. पण माझे काका भारतात नाहीत आणि हे लोक मला त्यांच्याशी बोलू देत नाही. सासूबाई खोलीत येते आणि मला धमकावते. ती म्हणते की मी माझी सर्व संपत्ती तिच्या नावावर करावी, पण मी ते करत नाही.
मी थोडा वेळ शांत होते. नंतर मला आठवले की माझ्याकडे माझा फोन आहे. मी लगेच माझ्या वडिलांना फोन करून सर्व काही सांगितले. नंतर त्या मुलीला तिच्या काकांशी बोलण्यास सांगितले. त्या मुलीच्या मामाची मुलं भारतातच राहतात. ते लोक तिथे पोहोचत असल्याचेही सांगितले होते. माझ्या नवऱ्याची यायची वेळ झाली. आम्हा दोघांना आता बाहेर जाणे धोकादायक होते, म्हणून मी ती खोली आतून बंद केली. मी खूप स्वप्ने घेऊन या घरात आले होते, पण आता हे काय घडलं असा विचार करून मी रडू लागले. माझा नवरा फसवा माणूस निघाला. माझी सासू एक क्रूर स्त्री आहे. मी सेट होण्याआधीच माझे घर उद्ध्वस्त झाले. माझ्या सासूबाई बाहेरून दरवाजा वाजवू लागल्या, पण मी दरवाजा उघडला नाही. अर्ध्या तासानंतर मला पोलिसांच्या गाडीचा आवाज आला. आमचे रक्षणकर्ते आले आहेत. जेव्हा मी माझ्या वडिलांचा आणि पोलिसांचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकला आणि त्या मुलीने तिच्या मामाच्या मुलाचा आवाज ऐकला, तेव्हा आम्ही दरवाजा उघडला. आम्ही बाहेर आलो तेव्हा पोलिसांनी माझ्या सासूला आणि माझ्या नवऱ्याला आधीच पकडले होते. आमचे म्हणणे लिहून घेण्यात आले आणि आम्ही त्यांना सर्व काही सांगितले. मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली आणि मी माझ्या वडिलांसोबत माझ्या घरी आले. माझ्या वडिलांनी मला ओंकारपासून घटस्फोट मिळवून दिला. काही वेळ मी विचार करत राहिले की हे सर्व काय घडले, पण मग विचार केला ते लोक माझ्या लायकीचे नाहीत आणि उद्या त्यांनी माझी अवस्था त्याच मुलीसारखी केली असती. मला धीर आला. आता ती मुलगी वीणा माझी मैत्रीण आहे. मी तिला भेटायला तिच्या घरी जाते आणि मी देवाचे आभार मानते की माझ्या जीवनात कोणते मोठे वादळ येण्याआधीच मी त्यातून सावरले होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.